ब्राह्मणवादी रूप बदलून फसवतात, तसं सीजेपी आहे. बर. सीजेपी एक केजरीवालचं पिल्लू, ही सगळी मंडळी, सगळी पोरं एका दुसरा अपवाद सोडला तर सगळे अण्णा आंदोलनात सक्रिय होते. बर. आणि तिथून सीजेआय आमचे कसे बोलतात ते आपल्या सगळ्या देशाला माहिती आहे. ते बोलले आणि झुरळ पार्टी स्थापन झाली. ती फक्त ऑनलाईन होती. ऑनलाईन मध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये किंवा ज्याला काय म्हणतात सायबर, ते प्रसिद्धच आहे. त्यांनी अण्णा आंदोलनाच्या तेच केलं, आताही तेच केलं. आणि सीजेआय सीजेपी सुरू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण दिपके, अभिजित दिपके जंतर मंतरवर ऑलिम्पिक जिंकलेल्या पोरींना ठोकून काढलंय. कितीतरी उदाहरणं आहेत की जंतर मंतरवर कोणाला आंदोलन करू दिलं नाही. आम्ही प्रयत्न केला होता, आम्हाला ईव्हीएम विरुद्ध बसायचो, पण आमचे सगळे मित्र म्हणले की ते बसू देत. दिपकेला परमिशन कुठं दिली? विमानातून आल्यावर उतरल्यावर परमिशन, आणि पोलीसच्या संरक्षणात त्याला आणलं तिथे बसायला. तरी देखील त्या आंदोलनाने जोर पकडला नव्हता. म्हणून दिपके काही दिवस बसले आणि ते ब्रेक झालं होतं. काय दिपके बरोबर लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा म्हणून, कोण सिन्हा? लडाखचा गव्हर्नर आणि दिपके मिळून वांचुकला भेटले. वांचुक कोण आहे? काश्मीरचे तुकडे करायला जी अत्यंत घातक मूव आहे, हे इस्रायलची शिकवण यांना. म्हणजे कायम काश्मीर हा आपला जेल असं करून टाकण्याचं त्यांनी जे इस्रायली शेजारच्या राष्ट्रांचं केलं, तसं इथे इस्रायलच्या टिप्पणीनुसार यांनी काश्मीरचे तुकडे केले. त्याला वांचुकचा सपोर्ट होता. वांचुकचा भाऊ बीजेपीचा अध्यक्ष आहे लडाखमध्ये. वांचुकच्या पत्नींची मी मुलाखत टाकलेली फेसबुकवर आता. ती जरा जास्त लांबची मुलाखत आहे, 90 मिनिटाची मुलाखत आहे. पण ती कट्टर आरएसएस विचाराची आहे. तिला आयएस मध्ये लॅटरल एंट्री पाहिजे. ती रिझर्वेशनच्या विरुद्ध आहे, ती संविधानाच्या विरुद्ध आहे. आणि वांचुक जरा हळूहळू घेऊन मला बोललं की त्रास होतो. आणि वांचुक बीजेपीचा सपोर्टर आहे. त्यांनी याला सपोर्ट केला तुकडे करायला. त्याला वाटलं मला मुख्यमंत्री करतील, ते ट्रायबल राज्य होईल, काय त्याला वाटलं असेल. ते तो जो दाखवतो की मी फार निरुच्चुक आहे, त्याच्या स्वतःच्या एंट्री मधून आलेलं आहे. नक्की मला, कारण मी त्यांना भेटलो, त्यांना उपोषण सोडायची विनंती केली. आदल्या दिवशी मला दिपकेने त्यांना भेटू दिलं नाही. तुम्ही निगेटिव्ह बोलाल, त्यांचं मॉरल डाऊन होईल, तेव्हा तुम्ही भेटू नका. त्याप्रमाणे आम्ही पहिल्या दिवशी भेटलो नाही. पण लगेच आम्ही तिथं असतानाच ती आरुषी आली, ती काही आयुषी का कुठली मुख्यमंत्री झाली होती ना आता दिल्लीची, ती आली, आम आदमी पार्टीची. ती आली. तिला वांचुक भेटला, तिला भाषण करायला दिलं, आम्हाला भाषण करायला दिलं नाही. मग आम्ही चिडलो. आमच्यावर एक स्वामी होते, त्यांनी खुर्ची ओढली, खुर्चीवर उभे राहिले, भाषण. आणि मग त्यांना दिसलं की हा तमाशा होण्यापेक्षा उद्या तुम्हाला वेळ देतो, उद्या आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलव. आमच्याबरोबर शेतकरी नेता होता, किसान नेता, फार मोठा नेता आहे चेडुनी म्हणून, प्रकाश मोरे होते आपल्या महाराष्ट्रात. आम्ही किसानांसाठी सध्या प्रयत्न करतो सगळ्या नेत्यांनी एकत्र यायचा, त्यात तो भाग होता. आम्ही सगळ्यांनी वांचुकची भेट घेतली. वांचुकला सांगितलं तर ते इन प्रायव्हेट असं म्हणले, 20 तारखेला आपण तुम्ही या, तुमच्या साक्षीने मी उपोषण सोडतो. म्हणजे उपोषण सोडायला ठरलं होतं. जे वांचुक तयार नव्हते अगोदर, मी म्हणलं तुम्ही कोणाच्या बरोबर आहात, इन लोगों की क्रेडिबिलिटी क्या है, आप क्यों मर रहे हो. मग त्यांनी कबूल केलं, पण त्यांना 18 तारखेलाच उचलला. 20 तारखेपर्यंत थांबलंच नाही सरकार. बरोबर. आम्ही परत गेलो तिथे आणि आमचं म्हणणं होतं की तुम्ही काय मागणी केली, एवढी आता जनजी उठलेली आहे, तुमची मागणी काय? किरकोळ मागणी आहे, प्रधानाचा राजीनामा आणि एज्युकेशन सिस्टीम. आता तुला ते म्हणतील मी काँग्रेस नाही, मी काँग्रेसचं नाही, पण मी काँग्रेसचा सहानुभूतदार आहे, गांधी फॅमिलीचा सहानुभूतदार आहे. कारण गांधी फॅमिली इतकी डेडिकेटेड फॅमिली या देशात झालेली नाही. ही कोणी शिवाय द्या, त्यांनी सगळी स्वतःची प्रॉपर्टी देशाला दिली. हे चाले देशाला लुटतायत, त्यांची काय नाही की नेहरू फॅमिली बद्दल बोलायची. तर त्यांना राहुल गांधीने माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी 24 मध्ये या मुलांचं आंदोलन सुरू केलं की 152 वेळा पेपर फुटले. आणि त्यामुळं मुलांना माझ्याबरोबर या म्हणून त्यांनी अपील केलं आणि लाखो मुलं त्याच्या मिटिंगला यायला लागली. ती मोदी शहाला परवडणार नव्हती, म्हणून सीजेआय सुरू. सीजेपी दुरुस्त करून घे. तर त्यामुळं सीजेपीला रेड कार्पेट टाकून त्याला आणला, तिथे बसवला, पण ते फेल झालं. म्हणून वांचुकला उपोषणाला बसवलं. भावनिक, आपले देश आपण भावनिक आहे. वांचुकच्या उपोषणाला लोकांनी, मी स्वतः गेलो ना, वांचुकने उपोषण सोडवा म्हणून मी गेलो, कारण बाकीचं मला माहिती होतं सगळं. तर ते काय आमचं त्यावेळेस यशस्वी झालं नाही, पण त्यांनी कबूल केलं. त्यांना कळून चुकलं होतं की मी दिपकेला म्हटलं की मला त्यांना भेटायचं आहे. तो म्हणला नाही, ते असं होतं, मी निगेटिव्ह बोलायला म्हणलं. त्याला काय तुला मारायचं काय? अण्णा हजारेला पण केजरीवालला मारायचं. आणि ते खऱ्या आंदोलनाच्या मागे कोण येते? केजरीवाल म्हणजे हजारेला माहिती नव्हतं आणि वांचुकला माहिती नाही. अशा परिस्थितीत ते उपोषण सुटलं. मागणी किरकोळ होती आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आरएसएस कोणाला देऊ शकते, त्याच्यापेक्षा कट्टर आरएसएस वाला आणून बसवला. आंदोलनातून मिळालं का? आंदोलनातून जे मिळायला पाहिजे होतं, जी पोरं म्हणत होती की मोदी शहाचा राजीनामा पाहिजे, ती मागणी यांनी केलीच नाही. आणि जेव्हा आंदोलन विस्कटतंय असं लक्षात आल्यानंतर राहुल गांधींनी मोठ्या सीटापीने जाऊन पीएम हाऊसच्या समोर आंदोलन केलं. त्यांना मारलं. ते
ते दोघही बहीण भाऊ काय म्हणतात की आम्हाला मारलं याचं गावाला काय वाटत, परंतु पोरांनाही मारलंय, आम्ही आमचं सहन करू. म्हणजे ही गांधी फॅमिलीची नेहमी ऍटिट्यूड राहिली. त्यांच्या बापाला मारलं, त्यांना त्यांनी सोडायला सांगितलं. काल त्यांना मारलं, आमची तक्रार नाही म्हणून सांगितलं. त्याचं कारण ही खरी त्यागी फॅमिली. पुढे काय झालं, त्यामुळे ते आंदोलन नेतृत्व त्यांच्या हातातून गेलं. सीजेपी ब्राह्मणवाद जे रूप घेऊन येतं, म्हणजे मला ती आता मुलाखत आठवत नाही, पण त्याला तिथून रेड कार्पेट मध्ये आणलं, त्याच्यातच सगळं आलं होतं रे. तरी मी असं का बोलतो, मला काय सुरू झालं होतं आंदोलन का त्यावेळी. म्हणजे सोनम वांगचुक यांची एंट्री त्या आंदोलनात झाली आणि तिथून ते सगळं फिरलं असं वाटतंय तुम्हाला? 100%. आणि सोनम वांगचुक एंट्री होत नव्हती तोपर्यंत ते आंदोलन रूप येत नव्हतं. म्हणून गव्हर्नरने सोनम वांगचुकला विनंती केली, पण ती दिपके आणि वांगचुक आणि गव्हर्नर तिघांची मिटिंग. नाही तू जे म्हणतो मला दिपकेबद्दल मला अभिमान होता किंवा चांगलं मत होतं, ते कधी दिपके भारतात आल्यावर, कधी त्याच्यापूर्वी, त्याच्या अगोदर आपण मुलाखत केली होती. दिपके भारतात आल्यावर का पूर्वी होऊन, त्याच्या अगोदर म्हणजे दिपके भारतात येण्याअगोदर, त्याच्या अगोदर शक्य आहे रे. दिपके भारतात ज्या पद्धतीने आला त्याच्यानंतर माझं मत बदललं. आणि या आंदोलनाची तुलना जी आहे, तुम्ही जसं वारंवार उल्लेख करताय, अण्णा हजारेंचं 2011चं जे आंदोलन होतं त्याच्याशी तुलना होते. त्यावेळी जसं ज्या पडद्याच्या मागे कोण लोक होते, कोणाला त्याचा राजकीय फायदा झाला हे नंतर समोर आलं, परंतु त्यावेळी लोकांना समजत नव्हतं. आताही लोकांना समजत नाही असं आपलं मत आहे. नाही आता कळलं. आता राहुल गांधीचं आंदोलन 24 पासून सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाने रूप घेतल्यानंतर यांनी सीजेपीला उभं केलं, याचं लोकांना कळलं. म्हणून तिथं सुद्धा जी मुलं होती ती असे म्हणत होते दिपके कोण, पण तिथली वस्तुस्थिती अशी होती, ज्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवशी दिपकेने आंदोलन केलेलं नव्हतं. बरोबर. अनेक पक्षाच्या पोरांनी आंदोलन केलं, ते मध्ये बरेकेड होतं, स्टेज आणि दिपके एका बाजू, आणि सगळे आंदोलन केली पोरं दुसऱ्या बाजू. मी त्या पोरांना भेटलो, ते म्हणले आम्ही वांगचुकला सपोर्टिंग आंदोलन केलं, दिपकेचा आमचा काही संबंध नाही, दिपके आम्हाला भेटत पण नाही, दिपके आमच्याकडे येत पण नाही. एक मनीष सिंग नावाचा पोरगा होता, तो CPI-ML चा पोरगा, त्याला मी भेटलो. नंतर बाकीच्या पोरांना भेटलो. म्हणजे प्रश्न काय होता, आणि दिपके असते पण असते त्यांना उपोषण सोडा का सांगत होता, तर क्रेडिट त्याला एकट्याला पाहिजे. त्या पोरांना कळत होतं, आम्ही नाही वांगचुकने उपोषण सोडल्याशिवाय आम्ही सोडणार. तरुण पोरं 25ली पोरं, त्यांनी 20 दिवस उपोषण केलं, त्यांचं नाव पण नाही ना. आणि तू तिथं मतभेद बघितल्यानंतर मी भाषण केलं की काय तमाशा आहे, तुम्ही अशा 2 उपोषणाचे का केले. जी मुलं तरुण मुलं उपोषण करतात ते विशेष आहे, तिथं मी भाषण केलं आणि असंच बोललो मी, क्या तमाशा आहे. त्यामुळं तिथेच त्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला ओळखलंच होतं की हा खरं बोलणार आणि आपलं भांडं फोडणार. पण आम्ही आता तुम्ही सोनम वांगचुक यांचं भाजप किंवा हे कसं कनेक्शन आहे या संदर्भामध्ये तुम्ही माहिती दिली. दिपकेच्या संदर्भामधली काय माहिती आहे तुमच्याकडे? म्हणजे दिपके कशा पद्धतीने भाजपच्या बाजूने किंवा भाजपला समर्थित असं काम करतोय? हे बघ, आम्ही पहिल्यापासून सांगतो की केजरीवाल RSSचं पिल्लू आहे, काय बजरंग दल हिंदू संघटना आहे त्यांचं पिल्लू, तो आरक्षणाच्या विरुद्ध आहे, तो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. जो आरक्षणाला विरोध करतो संविधानाला विरोधच करतो. तो शाहीन बागेत फिरकला पण नाही, मुस्लिमांवर राहणार नाही, मुख्यमंत्री. दुसरं गोष्ट, जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की हा RSSच्या तर्फे काम करतोय आणि हजारेंना मेला तरी चालेल, हजारे पण आपलं आंदोलन निश्चित झालं पाहिजे असं प्रयत्न. त्यामुळे RSSची बॅकग्राऊंड असलेल्या आंदोलनात दिपके त्या आंदोलनात होता, ही पोरं होती, त्यातल्या एखादा अपवाद सोडून देतो तो नसेल त्यावेळेस, पण ही पोरं पण त्या आंदोलनात होती. तीच पोरं जेव्हा सीजेपी काढतो त्याला सपोर्ट करतात आणि त्याला घ्यायला दिल्ली पोलीस रेड कार्पेट घेऊन परमिशन घेऊन जातात. याच्यात दुसरं काय इथपर्यंत निघेल. परंतु अभिजित दिपके ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्याच्या हातात बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं, बाबासाहेबांचे फोटो तो वापरतोय. ते पण पुस्तक आंबेडकरनीच, सॉरी RSSचीच होती. तो फोटो पण आंबेडकरचा RSSचाच होता. आता तुम्ही म्हणाल की RSSचा फोटो वेगळा आहे की नाही, तो प्रश्न नाही, तो RSSने छापला होता हा प्रश्न. म्हणजे दिपके कोणाचा होता हा इथपर्यंत काम नाही. या आंदोलनावरती शंका घेण्यासाठी आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की मीडियाने ज्या पद्धतीने या आंदोलनाला कव्हरेज दिलं, मीडिया ज्या पद्धतीने त्याला कव्हर करत होता, त्यावरून हे दिसलं होतं अण्णांच्या आंदोलनामध्ये देखील मीडियाने मोठा सहभाग याच्यामध्ये नोंदवला होता. तसाच सहभाग जो आहे या दिपकेच्या किंवा या सीजेपीच्या आंदोलनामध्ये देखील बघायला मिळाला. पण सीजेपीच्या आंदोलनाला सुद्धा सुरुवातीला कुठं मीडिया सपोर्ट होता, वांगचुक आल्यानंतर सपोर्ट होता. बरोबर. आणि वांगचुकाला आता हे मुलांना मारलं लाठीने, कुणी दाखवलं कधी मला आठवत नाही. एनिवे, तर मी तर टीव्हीच बघत नाही त्यामुळे मला माहिती, परंतु इतकं बेदाम मारलं, शरीर उडवले ते कुठले इस्रायलची ती बंदूक इस्रायलचीच आहे, सगळं ट्रेनिंग इस्रायलचं. आणि पोरं गप्प बसतील याने, पण ते यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं, सीजेपीचे पण बाहेर गेले. सीजेपीची लिडरशिप पोरांनी नाकारली म्हणून ते आंदोलन पुढे गेलं. फक्त डिमांड जी होती सीजेपीची ती बीजेपीला वाचवणारी होती, त्याच्यात सगळा मोठा. आणि तरी पोरं तयार नव्हती. ज्या ट्रकने गेले
तर तो एक तर म्हणजे बर्गर खात होता विजेता डाहिया. आणि विजेता डाहिया नाव त्याचं. बर्गर खातो. डिपके तर गायब झाला, ट्रकने गेला आणि गायब झाला. दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं की डिपकेने आवाहन केलं की आपल्याला मोदी शहाचा राजीनामा पाहिजे असं म्हटल्याचं मला ऐकलं, मला नक्की माहिती नाही, पण तोपर्यंत आंदोलन विड्रॉ केलं होतं त्यांनी. त्या दिपकेंचं असं स्टेटमेंट होतं त्यावेळी की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही घेणार तर मग आम्ही मोदींचा राजीनामा मागू. असं होतं. असं मला वाटलं की धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर त्यांनी तो केला. ते होणं शक्य नव्हतं. असं आहे की एक लक्षात ठेव, सगळ्या जातीमध्ये ब्राह्मणवादी लोक महाराष्ट्रामध्ये RSS बरोबर सरकार करणारं तरुण शरद पवार 34, 35, 36, 37, 38 वर्ष शरद पवार RSS ला बरोबर घेऊन सरकार करतो आणि पुढची सगळी चाल बघ. आता काल एवढा गदारोळ चालला हे मोदीला भेटायला आणि त्याचा बरोबर टीव्हीवर शो की मोदी सोडायला आला, चालायला येणार. बरं, हाताला धरून मोदीने आणलं. म्हणजे शरद पवारांचं राजकारण आता मोदींच्या हाताने चालतंय की काय? मोदीचा हात नाही, त्यांचं पहिल्यापासूनच एकदा, अरे माझे अनेक मित्र आहेत, एकदा तो ब्राह्मणवादाच्या किंवा RSSच्या कचऱ्यात सापडल्या तो कधीच त्याच्यामध्ये दूर जात, कधीच जात. माझे खूप जीवाभावाचे मित्र येतो, ते RSS बरोबर गेले ना, त्यांची ब्रेन वॉशिंग असं होतं की ते शरद पवार ब्रेन वॉशिंगच्या पलीकडे. शरद पवारला फक्त इतिहास माहिती, स्वार्थ माहिती, आणि तो स्वार्थ त्यांना कसं साधायचं ते माहिती असल्यामुळे त्यांनी त्या अजित पवार वगैरे सगळ्यांना ते का वैतागून बाहेर गेले, त्यांच्या मुलात ते ज्ञान, तर ते सगळे कंटाळले होते की अशी दुहेरी भूमिका घेतात आणि त्यामुळं त्यांनी सोडलं. मी पण अनेक वेळा शरद पवारला भेटलो, मी पण असं वाटलं मला की मोदी घालवण्यामध्ये यांचं आपल्याला सहकार्य होऊ शकतं, परंतु ते सगळे माझ्या स्वप्नपोटी ठरले. मला म्हणायचं काय की RSS ने एकदा ब्रेन कंडिशन केली, ब्राह्मणवादी माणूस झाला तो बाहेर येत नाही. त्यामुळं कधीही इंडियाच्या मिटिंग मध्ये शरद पवार आणि केजरीवाल कोण आहे रे? केजरीवालने पहिली मिटिंग जी नितीश कुमारला पुढे नेतृत्व दिलं तेव्हा त्यांनी नाकारलं. ते म्हणतात की त्यांनी काय इतिहास होता, परंतु आणि शरद पवार इंडिया अदानीच्या विरुद्ध, शरद पवार इंडियाचं समर्थनात. सुप्रियाच म्हणते की माझा भाऊ आहे अदानी, मग अदानी शरद पवारचा कोण लागतो? रोहित पवार अदानींची गाडी चालवत होते त्यावेळी. ते ठीक आहे, रोहितला विचारायला शरद सांगतात ते करायला पाहिजे, पण शरद पवार जर सुप्रिया सुळेचा अदानी भाऊ आहे आणि जो देशाला लुटतोय तो शरद पवारचा मुलगा झाला ना. आणि मोदी पण कधीतरी म्हणलेलं आठवतं की मोदीची आणि अडाणीची ओळख त्यांनीच करून दिली शरद पवार, म्हणजे अदानीचे बरोबर संबंध फार पूर्वीचे. आणि शरद पवार मोदीच म्हणतो की मला शरद पवारने कुणाला धरून राजकारण शिकवा. ही जी कीड आहे ब्राह्मणवादाची सगळ्या जातीमध्ये, आता आपले बहुजनाचे नेते काय सध्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीलाच मदत करतात. आंबेडकरवादी जनता अत्यंत प्रामाणिक आहे, ते पैसे घेऊन मतदान करू दे, पण ते मतदान RSS ला BJPला कधी करणार? दुसरी गोष्ट, फूट पडू दे, विरोधी पक्षात फूट पडणं हे लोकशाहीचं लक्ष, पण ते सगळे RSS ला विरोधी आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ही जी कालची झालेली खेळी आहे ही वाया गेलेली नाही. जी जागी झालेली आहे ही जागी होणार आहे. नंतर झालं ना पटण्याला आंदोलन. हो, आणि ते दरम्यान झालं ते. पण आता ह्या सगळ्या मुवमेंटमुळे ठीक आहे, कॉक्रोच जनता पार्टीवरती तुमचे आरोप आहेत, सोनम वांगचुक वरती तुमचे आरोप आहेत, हे सगळं ठीक आहे, परंतु त्यामुळे जो काही तरुण वर्ग जागृत झालाय, जो कधीही रस्त्यावर उतरला नव्हता, तो मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला, ही एक त्याची जमेची बाजू आहे ना या आंदोलनाची. 100% झालं, पण तो CJP मुळे झाला आहे. बरोबर, CJP मुळे त्या आंदोलनाची सुरुवात झाली होती ती वांगचुकच्या उपोषणाने त्याला रूप आलं. आणि वांगचुकच्या उपोषणा म्हणजे वांगचुक सुद्धा धोका होता हे लोकांना माहिती नव्हतं, मला माहिती नव्हतं. मी त्याला भेटायला गेलो आणि उपोषण सोडा म्हणून विनंती केली. त्यांचा भाऊ BJPचा अध्यक्ष आहे तिथे लडाखला, त्याची पत्नी तर कट्टर RSSची, तिची 90 मिनिटाची मुलाखत मी माझ्या फेसबुकवर टाकली आहे, कोणी बघावी. सुब्रमण्यम स्वामींनी घेतलेली आहे. सुब्रमण्यम स्वामींनी घेतलेली आहे. तिला IS ची गरज नाही म्हणते, लॅटरल एंट्री असावी. त्याचा अर्थ काय? आणि दुसरं सगळं बाकीचं खूप आहे. सनातन बद्दल तिला फार प्रेम आहे. सनातन काय आहे कोणाला अजून अर्थ कळला नाही. खरं बौद्धांनी सनातनाने ते कुठलं भगवा वस्त्र बौद्धांनी हे केलं होतं, पण त्या जाण्यात आपला अर्थ नाही. तो आपला विषय नाही आहे. मी या विषयाला एक कन्क्लुजन म्हणून एकच सांगू इच्छितो की रजनीश ओशो यांचं एक पुस्तकांची एक सिरीज आहे ज्याचं नाव आहे एस धम्म सनातनो. ओके, ती बऱ्याच लोकांना माहित नसावी कदाचित, ते त्यांनी वाचावं, मग त्यांना समजेल की सनातन म्हणजे नेमका काय अर्थ आहे. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की आता ह्या पार्टीचं किंवा ह्या चळवळीचं भविष्य काय बघताय तुम्ही? प्रत्येक वेळीच अशा प्रकारचं समाधान त्यांना मिळेल असं काही नाहीये. ऐक ना, केजरीवालच्या पार्टीचं काय बोलतोय? केजरीवालने काय केलं? 2-3 निष्ठ सांगतो तुला. पहिलं ते इंडिया आघाडीतून बाहेर पडतो. दुसरं, तो
तो जो गेला ना धनखड स्पीकर, जगदीश धनखड. त्याची आणि चंद्राबाबूची मिटिंग झाली, ती केजरीवालने लीक केली मोदी. नाहीतर त्यावेळी सुद्धा सरकार पडत होतं. ते इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा पण सरकार पडलं असतं. प्रत्येक वेळी केजरीवालने फितुराची भूमिका केली. आणि तिसरं काय केलं, जेव्हा गुजरातमध्ये मोदी शहा हरतात असं लक्षात आल्यानंतर याने आपले कॅन्डिडेट उभे केले, भरपूर पैसे खर्च केले, कार्ड दिलं की मी आलो तुम्हाला काय काय मिळेल, गॅरंटी दिली. त्यामुळे तो निवडून नाही आला. पण काँग्रेस पडली ना. काँग्रेस जर पडली नसती तिथे तर देशात वातावरण झालं असतं की गुजरातमध्ये जर बीजेपी नाही तर देशात काय काम दिसत. त्यामुळे इनडायरेक्टली भाजपला मदत केली. केजरीवालची जी भूमिका होती तीच भूमिका तितकेची असते. तू भवितव्य विचारलं मला सीजेपीचं, म्हणून तुला सांग. म्हणजे इनडायरेक्टली भाजपला आरएसएस ला मदत करणं हेच अभिजित दिपके किंवा त्यांच्या सीजेपीचं काम आहे असं तुम्ही म्हणताय. 100%. ह्यामध्ये नक्की काय खरं होतंय हे तर येणारा काळच सांगेल. परंतु तुम्ही जी काही मतं व्यक्त केली ती अगदीच आतापर्यंत जो काय प्रवाह या आंदोलनाच्या मध्ये अरे संकेत आम्हाला शिवाय खायची सवय आहे. पण अगदीच तुम्ही विपरीत प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही तुमची मतं व्यक्त केलेली आहेत. आता हे मुद्दे देखील कन्सिडर करण्यासारखे आहेत. कारण सीजेपी म्हणजे अण्णांचं जे आंदोलन 2011ला सुरू झालं होतं. अरे अण्णा तर जन्मल्यापासून त्याला नानाजी देशमुखने मदत केली. अण्णाच्या कामाची सुरुवात नानाजी देशमुखांनी केली. बरोबर. आरएसएसचे मोठे कार्यकर्ते. बरोबर. अरे त्याच्या पुढचं सांगतो, या जयप्रकाश नारायणला सुद्धा यांनीच बोट लावलं. नानाजी देशमुखने जयप्रकाश नारायण त्यावेळेस गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललं होतं. नानाजी देशमुख त्याच विमानाने गेला आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मोठं स्वागत झालं पाहिजे. ते भारावून गेले. ते लोहियाला समाजवादीतून बाहेर काढणारे समाजवादी नानाजी देशमुख एवढा खलनायक होता की त्याने लोहियाला नेहरूच्या विरुद्ध उभं केलं. बोललं की बघ आमचं एकही कॅन्डिडेट तुझ्या विरुद्ध नाही. इकडे जयप्रकाश नारायणचं हेच केलं. जयप्रकाश नारायणला सांगत होत्या, मॅडम सांगत होत्या की आरएसएस आतंकवादी आहे. तर जयप्रकाश नारायण म्हटले की ते आतंकवादी नाही, मी पण आतंकवादी. काय झालं त्या आंदोलनात? म्हणून जे आंदोलन देशात ज्यांच्यासाठी आरएसएस पायघड्या घालतं त्या पायघड्यांमध्येच त्याला कधी लपटलं जातं हे त्यांनाही कळत नाही. हे तुम्ही सांगितलेल्या 2-3 उदाहरणांवरून स्पष्ट होते. आता हे जे तुम्ही आरोप केलेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्यात त्याचं काय किती खरं होतंय किती खोटं होतंय, अभिजित दिपकेची नेमकी काय भूमिका राहते, ती सरकारच्या समर्थनातच राहते की विरोधात अगदी राहते. आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जे नवीन शिक्षण मंत्री आलेत ते आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये किती सुधार होतोय हे येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईल. आणि तशी अपेक्षा फार कमी लोकांना आहे. तुम्हाला देखील फार अपेक्षा नाही, कारण एक खतरनाक आहे. नवीन आलेला शिक्षण मंत्री खतरनाक. तो जाऊन बलात्कारी आरोपींना जाऊन त्यांचं अभिनंदन करतो, भेटतो, अभिनंदन करतो. बलात्कारातून सुटलेले आरोपी त्याचे काय नाही, शिक्षणाशी काय संबंध. नक्कीच. पण त्याच्यापेक्षा मी सांगतो की अभिजित दिपकेला अजून फ्युचर आहे. जो म्हणून बीजेपी बरोबर गेला तो संपलेला आहे. अभिजित दिपके बहुजनाचा पोरगा म्हणून त्याला मी सल्ला देतो की बाबा रे लक्षात ठेव, जो पुढे गेला. शरद पवार बीजेपी बरोबर गेले ना, काय केलं, काय झालं पुढे? तर त्यामुळं त्यावेळेस आरएसएस होती, आरएसएस बरोबर गेले, पुढे काय झालं? तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अभिजित दिपकेने स्वतंत्र काय करता आलं तर करावं. आरएसएस बरोबर जाऊ नये. आरएसएस बरोबर गेलेले सगळे मावळलेले, संपलेले. जय भारत, जय संविधान.